नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नीट परीक्षा ऑनलाईन घ्या, पेपर फुटीवर सदाभाऊ खोत आक्रमक. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मोठी साखळी कार्यरत असून केंद्र सरकारने राष्ट्रीय परीक्षा संस्था बरखास्त करावी अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे देशभरातील लाखो होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात केवळ छोट्या आरोपींवर कारवाई करून चालणार नाही, तर या गैरप्रकारामागील मूळ सूत्रधारांवर कठोर कारवाई करून त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. भविष्यात अशा प्रकारच्या पेपर फुटीच्या घटना टाळण्यासाठी परीक्षेची संपूर्ण पद्धत बदलण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. नीट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी, त्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि गैरप्रकारांना आळा बसेल अशी मागणीही आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. ते सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. नीटचे पेपर फुटल्यामुळे देशभरातील अनेक होतकरू अभ्यास करणाऱ्या मुलांचं मोठं नुकसान झालेलं आहे. खऱ्या अर्थानं या पेपर फुटीमध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांना जास्तीत जास्त कडकतर शिक्षा दिली पाहिजे, परंतु मूळ जे सूत्रधार आहेत ते अजून मोठे असण्याची शक्यता आहे. अनेक अकादमीमध्ये नीट परीक्षामध्ये मुलं आल्या, पहिल्या नंबरनं आमच्या अकादमीमध्ये मुलं येत असतात. आमच्याकडे प्रवेश घेतला की 100% पास होत असतात. आणि 1-2 मुलगा 4 मुलं 10 मुलं पास झाले की त्याची जाहिरात मोठ्या प्रमाणामध्ये काही लोक करत आहेत. आणि निश्चितच ज्या ज्या अकादमीमध्ये बहुतांश मोठ्या संख्येनं मुलं पास झालेले आहेत यापूर्वी, अशा अकादमीचे सुद्धा चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अभ्यास करणारी जी मुलं आहेत, जे होतकरू मुलं आहेत, जे गरीब मुलं आहेत, त्याच्यावरती खऱ्या अर्थानं हा मोठा अन्याय आहे. आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था जी आहे NTA, या संस्थेमधले सगळे पदाधिकारी हे बरखास्त केले गेले पाहिजे. ते या परीक्षेच्या संदर्भामध्ये जे जे शासकीय अधिकारी असतील त्यांनासुद्धा त्यांचं निलंबन किंवा त्यांना काढून टाकलं गेलं पाहिजे. कारण ही चेन फार मोठी असण्याची शक्यता आहे आणि वर्षानुवर्ष हे खऱ्या अर्थानं चालत असावं असं मला वाटतं. आणि म्हणून नीटची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनं झाली पाहिजे. मुलगा वर्गात बसल्यानंतर एक प्रमुख केंद्रावरूनच ती पत्रिका ऑनलाईन पद्धतीनं प्रश्न उत्तरे क्वेश्चन त्या मुलाच्या समोर मिळाले गेले पाहिजे. अशा पद्धतीचं नवं तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं आता अंगीकार करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.